आणि आता या बुलेटिनमध्ये बघूयात बातमी 36 जिल्ह्यांची। धुळे जिल्ह्यात खासदार सुनील तटकरेंसह रुपाली चाकणकरांचा वारकरी संप्रदायाच्या वतीने सत्कार करण्यात आला। रुपाली चाकणकर आणि अनिल पाटील यांनी वारकऱ्यांसोबत टाळ मृदुंगाच्या गजरात ताल धरला। लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यात 76 वर्षीय शेतकरी बैलजोडी नसल्यामुळे स्वतःला उताला जुंपलेले होते। त्यांच्यावर 40,000चं कर्ज होतं। या बातमीची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्याला रोख 40,000ची मदत केली। तसंच त्यांच्या नातवाच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्चही अजित पवार उचलणार आहेत। लवकरच अजित पवार या कुटुंबाला मुंबईत भेटणार आहेत। महाड तालुक्यातील आंबे शिवथर गावातील शेतकरी गुरं चारण्यासाठी गेले असता बिबट्यानं गायीच्या वासरावरती हल्ला केला। या हल्ल्यामध्ये वासरू जखमी झाले। परिसरात बिबट्याचं वास्तव्य असल्याचं समोर आलंय। या घटनेमुळे वन विभागानं यावरती काहीतरी उपाययोजना करण्याची गरज आहे अशी मागणी शेतकरी करतायत। महाड तालुक्यातील काळकुंभे जलविद्युत प्रकल्पाचं काम गेल्या 20 वर्षांपासून रखडलं होतं। महायुती सरकारच्या कालखंडात या कामासाठी 1666 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत। त्यामुळे आता या रखडलेल्या प्रकल्पाला चालना मिळणार आहे आणि या प्रकल्पामुळे आता माणगाव तालुक्यातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे। धाराशिवमध्ये मे महिन्याच्या पावसाच्या भरोशावरती शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी केली, पण जुलै महिन्यात पावसानं दडी मारल्यामुळे पाण्याअभावी सोयाबीन पीक वाळून जातंय। पाऊस पडत नसल्यामुळे जिल्ह्यात 30% पेरण्या रखडल्यात। त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय। बार्टी, सारथी, महाज्योती, आरटी या संस्थांमध्ये यापुढे विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावरती विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जाईल। तसेच या संस्थांमध्ये विद्यार्थी संख्या, सर्वसाधारण शिष्यवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रियेबाबत समान धोरण राबवण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। कॉन्ट्रॅक्ट टेंडरच्या मागे लागू नका, मतदारसंघाच्या व्यापक हिताचा विचार करून काम करा। आपल्या पक्षाचा संस्कार वेगळे आहेत, त्यानुसार पुढे जा, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या आमदारांना दिलाय। महानगरपालिकेच्या 55 शाळांच्या इमारतींची दुरुस्ती गेल्या 2 ते 3 वर्षांपासून सुरू असून हे काम अत्यंत संथ गतीनं सुरू असल्याची टीका शिक्षण वर्तुळातून होते। त्यातील 15 शाळांच्या दुरुस्तीसाठी 1 वर्षाची मुदत देण्यात आली होती, मात्र त्यानंतरही शाळांच्या इमारतींची दुरुस्ती सुरूच असल्याचं चित्र आहे। मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील उपनगरीय महामार्गावरती 1 जानेवारी 2023 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत दिव्यांग डब्यात अनधिकृतपणे प्रवास करणाऱ्या 49,276 प्रवाशांवरती कारवाई करण्यात आली। त्यांच्याकडनं 99,80,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। खासगी कंत्राटदार नेमल्यामुळे घनकचरा खात्यातील कामगारांच्या नोकरीवरती गदा येणार नाही, शिवाय कचरा वाहतुकीच्या कामाला गती मिळणार आहे, असा दावा करत पालिका प्रशासनानं सफाईसाठी खासगी कंत्राटदार नेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। ही निविदा रद्द न केल्यास 9 जुलैपासून बेमुदत संपावरती जाण्याचा इशारा सफाई कामगारांनी दिलाय। मुंबईतील रखडलेल्या 64 झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्यासाठी महापालिकेनं काढलेल्या निविदांना विकासकांकडून अद्याप फारसा प्रतिसाद मिळालेला नाही। त्यामुळे पालिकेनं निविदेला दुसऱ्यांदा आठवडाभराची म्हणजेच 17 जुलैपर्यंतची मुदतवाढ दिली आहे। नागपुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात आणि रस्त्यावरती पाणी साचलंय। पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, मात्र नागपुरात अद्यापही 33% पाऊस कमी झाल्यामुळे जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे। पर्यटनासाठी शहापुरात आलेल्या कल्याणचा 17 वर्षीय तरुण भारंगी नदीमध्ये बुडला। 38 तास उलटूनही तरुणाचा मृतदेह सापडला नाही। जीवरक्षक टीमच्या मदतीनं शोधकार्य सुरू आहे। नागपुरात 5 वर्षात नागपूर पालिकेच्या तब्बल 51 शाळा बंद झाल्या। पालकांचा इंग्रजी शाळांकडे वाढता कल असल्यामुळे पालिकेच्या शाळांना घरघर लागली आहे। शाळेतील अनेक शिक्षक निवृत्त झालेत, मात्र नवीन शिक्षकांची भरती अद्याप केलेली नाही। मागील 15 वर्षात पालिकेच्या तब्बल 72 शाळा बंद झाल्या आहेत। पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। भुसावळ तालुक्यातील वांजोळा साकेगाव दरम्यान रेल्वे पुलाखाली पावसाचं पाणी साचल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। पाणी साचल्यामुळे पुलाखालून वाहन काढताना कसरत करावी लागते। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याबाबत कर्नाटक सरकारच्या निर्णयाला महाराष्ट्रातील यापूर्वीच्या आणि आताच्या सरकारचा असलेला कडाडून विरोध कायम आहे। त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात सुद्धा हीच भूमिका कायम ठेवलेली आहे, अशी स्पष्ट ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली। चांदोली परिसरात पावसाची संततधार कायम आहे। धरणाच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतेय। संततधार पाऊस आणि वाढणारा पाणीसाठा यामुळे चांदोली धरणाचे दरवाजे दुपारी 2 वाजता उघडण्याचा निर्णय धरण प्रशासनानं घेतला। कुडाळ जिल्ह्यामध्ये बुधवारपासून मुसळधार पाऊस कोसळत असून कुडाळ तालुक्यात देखील मुसळधार पावसानं झोडपून काढलं। सह्याद्री पट्ट्यात सुद्धा धुवाधार पाऊस कोसळत असून सर्वच नदी नाल्यांना पूर आलाय। तालुक्यातील भंगसाळ नदीनं रौद्र रूप धारण केल्यामुळे गुरुवारी पहाटेपासून पुराच्या पाण्यानं नदीनं पात्र सोडलंय।
2 दिवस कोसळत असलेल्या धुवाधार पावसामुळे कणकवली तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालं. गड नदीचं पाणी रस्त्यावरती आल्यामुळे आचरा, हळवल, बोर्डवे, कळसुली या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. रात्रभर वीज पुरवठा देखील खंडित झाला. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस कायम राहिल्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. यंदाच्या हंगामात आतापर्यंत 3.19 अब्ज घनफूट पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. ठाणे जिल्ह्यात समाधानकारक पाऊस सुरू आहे. धरण परिसरात देखील पाणी पातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्याची तहान भागवणारं बारवी धरण 57% भरलं असून मागील वर्षापेक्षा समाधानकारक स्थिती असल्याचं म्हटलं जात आहे. आषाढीसाठी पंढरपुरात पालख्यांचं दिंड्यांचं आगमन सुरू झालंय. विठ्ठलाच्या सासूरवाडीची पहिली दिंडी पंढरपुरात आली. कौंडिण्यपूर इथून रुक्मिणी मातेची दिंडी पंढरपुरात पोहोचली आहे आणि तब्बल 600 किलोमीटरचा पायी प्रवास करत दिंडी पंढरपुरात येऊन विसावली आहे. आषाढी एकादशी निमित्तानं एका विठ्ठल भक्तानं अनोखी कलाकृती साकारली. तांदळावरती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती साकारली आहे. तांदळावरती साकारलेली विठ्ठल रुक्मिणीची कलाकृती अनेकांच्या आकर्षणाचा विषय ठरली आहे. कल्याण शहरी आणि ग्रामीण भागातील भाविकांसाठी एसटी महामंडळाच्या विभागीय सूचनेनुसार प्रत्येक आगारात विशेष नियोजन करण्यात आले. त्यानुसार यंदा कल्याण आणि विठ्ठलवाडी एसटी आगारातून जवळपास 16 एसटी बसेस पंढरपूरला मार्गस्थ होणार आहेत. पंढरपुरातील आषाढी वारी पालखी सोहळ्यामध्ये भाजप नेते प्रीतम म्हात्रे कुटुंबियांसोबत सहभागी झाले. यावेळी माऊली तुकाराम म्हणत पायी दिंडी काढण्यात आली. विठू माऊलीच्या जयघोषात भक्तिमय वातावरण निर्माण झालं. गिरणी कामगारांना मुंबईमध्येच घर मिळावं या मागणीसाठी त्यांचा मोर्चा येत्या बुधवारी सकाळी 11 वाजता मुंबईतल्या आझाद मैदानातनं विधान भवनावरती जाऊन धडकणार आहे. गेल्या 22 वर्षांपासून लढा देणाऱ्या गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरांसाठी गिरणी कामगार समिती आणि मुंबईतील 15 प्रमुख संघटनांनी या मोर्चाचं आयोजन केलंय. ई चलन आणि वाहतूक दरांवरती लादलेले इतर अनेक अन्यायकारक कायद्यांच्या विरोधात वाहतूकदारांचं बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरू झालंय. या संपात नवी मुंबईतील 70,000 अवजड वाहनांचा समावेश आहे. तर ई चलन कारवाई थांबवावी, क्लिनर अनिवार्य असल्याचा निर्णय मागे घ्यावा अशा मागण्यांसाठी सर्व अवजड वाहतूक करणाऱ्या संघटनांचा संप आहे. वाहतूक पोलीस आणि आरटीओकडून चुकीच्या पद्धतीने जारी करण्यात आलेले ई चलन रद्द करण्यासोबतच इतर मागण्यांसाठी वाहतूकदारांनी 2 जुलैपासून राज्यव्यापी संप पुकारलाय. 2 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास संपाची तीव्रता वाढवण्याचा इशारा राज्य माल आणि वाहतूक संघटनेनं दिलाय. राज्यातील इयत्ता पहिली आणि दुसरीच्या मराठी आणि इंग्रजी भाषेच्या शाळांमध्ये हिंदी भाषा वगळून शाळेचं सुधारित वेळापत्रक आजपासून लागू होत आहे. राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेनं हे आदेश जारी केले. मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावरती असलेल्या बोधचिन्हावर मुंबई शब्दाचा चुकीचा उल्लेख झाला होता. या चुकीसाठी कंत्राटदारावरती कारवाई करण्यात आली असून कंत्राटाच्या एकूण रकमेच्या 20% रक्कम दंड म्हणून आकारली जाणार आहे. मुंबई विद्यापीठानं संलग्नित महाविद्यालय आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांसाठी पदवी अभ्यासक्रमाच्या 2025-26 वर्षाच्या नियोजनाचं कॅलेंडर जारी केलंय. त्यानुसार हिवाळी सत्राच्या परीक्षा 9 ते 25 ऑक्टोबर दरम्यान घेतल्या जाणार आहेत. राज्यातील 11वीसाठी एकूण 3,57,691 विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेत. तर कॅप अंतर्गत 2,85,998 इतके प्रवेश झालेत. शिक्षकांना अध्यापनाऐवजी अन्य कामांमध्ये गुंतवू नये असे नियम असताना सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेतील बहुतांश शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून काम करण्याचे आदेश देण्यात आलेत. हे आदेश तातडीनं मागे घेऊन निवडणूक कामातून शिक्षकांची मुक्तता करावी अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेनं केली आहे. महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या 2,289 महिलांना वगळले. योजनेतून वगळण्यात आलेल्या या महिला सरकारी कर्मचारी होत्या. अलीकडच्याच काळात झालेल्या छाननीमध्ये या लाभार्थी महिला अपात्र असल्याचं आढळलं अशी माहिती आदिती तटकरेंनी दिली. एसटी प्रवाशांची अडचण आता दूर होणार आहे. रेल्वेप्रमाणेच आता एसटीचेही लोकेशन प्रवाशांना कळणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. परिवहन विभागानं बेकायदेशीर ॲप आधारित प्रवासी वाहतूक करणाऱ्या सेवा कंपन्यांविरोधात कारवाईला सुरुवात केली. त्यामुळे आता अनधिकृत बाईक टॅक्सीला चाप बसणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अनधिकृत बाईक टॅक्सी धावत असल्याचं नुकतंच उघड केलं. पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदीच्या पुनरुज्जीवनासाठी राज्याच्या पर्यावरण विभागाचा
ना हरकत दाखला मिळालेला नाही, निधी सुद्धा नाही, त्यामुळे पुनरुज्जीवनाचं काम रखडलंय. राज्य शासनानं पवना नदी पुनरुज्जीवनासाठीचा ना हरकत दाखला आणि निधी देण्याची मागणी भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. मुंबईतल्या कबुतरखान्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. क्षयरोगासारख्या आजारानं अनेकांचा मृत्यू देखील झाला असून मुंबई महानगरपालिकेनं हे कबुतरखाने बंद करण्यासाठी तत्काळ मोहीम राबवावी, त्याचसोबत कबुतरांमुळे होणाऱ्या आजारांबाबत जनजागृती करावी असे निर्देश सरकारच्या वतीनं देण्यात आले. कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि पिसांमुळे नागरिकांना धोका निर्माण होत असल्यामुळे काही महिन्यांपूर्वी कबुतरांना खाद्य देण्यासंबंधी कडक निर्बंध दिले होते. मात्र त्यानंतरही नागरिक कबुतरांना खाऊ देत असल्याचं चित्र दिसलंय आणि त्यामुळे सरकारनं शहरात कबुतरांना खाद्य देणं तत्काळ बंद करण्याचे निर्देश बीएमसीला दिले. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव मुलुंड जोड रस्ता अंतर्गत बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालनं जाणाऱ्या जुळ्या बोगद्यांच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. उद्यानातील वन खात्याची 19.43 हेक्टर जागा पालिकेच्या ताब्यात देण्यात आली आहे. भारतीय हवाई दलामध्ये सामील होण्याची सुवर्ण संधी इयत्ता 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी निर्माण झाली आहे. भारतीय हवाई दलानं एअरमॅन ग्रुप वाय नॉन टेक्निकल मेडिकल असिस्टंट ट्रेडच्या भरतीची घोषणा केली आहे. नाशिक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी अंदाजे 12,000 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. हा निधी कुठे खर्च झाला, कोणत्या कामासाठी झाला त्याचं लेखापरीक्षण करून हा अहवाल दोन्ही सभागृहात सादर केला जाईल. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातून जाणाऱ्या इंदोर हैदराबाद महामार्गाच्या कामासाठी करण्यात आलेल्या भूसंपादनात योग्य मोबदला न मिळाल्यामुळे मागील 4 महिन्यांपासून शेतकऱ्यांनी पूर्णा नदीवरील पुलाचं काम बंद पाडून आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्याबद्दल मंदिर संस्थानकडून 8 पुजाऱ्यांना मंदिरात प्रवेश बंदी केली आहे. त्यांना नोटिसा देऊन खुलासाही मागवण्यात आला होता, मात्र तो समाधानकारक न वाटल्यामुळे मंदिर संस्थाननं पुजाऱ्यांवरती कारवाईचा बडगा उगारलाय. महाड तालुक्यातील दरडग्रस्त तळीये गावाचं पुनर्वसन 3 वर्षांपासून रखडलंय. सध्या इथे 92 घरं पूर्ण झाली असून 66 जणांना हक्काची घरं मिळालेली असली तरी 135 घरांची कामं अपूर्ण आहेत. महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि सातारा जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमानं कराड पंचायत समितीमध्ये प्रगतिशील शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. विविध पिकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मांगेली इथे पुन्हा एकदा अस्वलाचं दर्शन झालं, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या अस्वलाचा मुक्त संचार करत असलेला व्हिडिओ ग्रामस्थांनी मोबाईलमध्ये कैद केला. बुलढाण्यात जमीन मोजणीसाठी 1 वर्षापूर्वी केलेल्या अर्जावरती अजूनही कार्यवाही होत नसल्यामुळे महिला अर्जदारानं भूमिलेख कार्यालयातील अधिकाऱ्याला विचारणा केली असता त्यांच्याकडनं अरेरावीची आणि उद्धटपणाची वागणूक मिळाल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यामुळे अशा मुजोर अधिकाऱ्यावरती कारवाई करण्याची मागणी या महिलेनं केली आहे.